पिंकी, चल चल आपण मस्त खेळायला जाऊ. सोन्यान पाहिलं काय आणलं? पाय 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 लोक सोन्यानं काय आणलं? सोने काय आहे रे सोने ते? याची भाजी बनते भाजी, खीर बनते खीर. मी शांत काकूच्या घरी घेऊन चलता का तुम्ही? आणि त्याच्यानंतर माहित आहे आम्ही कुठे चाललो? बाहेर चाललो आम्ही पाणीपुरी खायसाठी. पिंकी चल ना आपणही जाऊ. हा हा चल. मला आईला सांगायला जातो मग मी. माझी आई म्हणेच काहीतरी आपण उद्या वावरातून आला की जाऊ. सोन्या तू लवकर ये शांत काकूच्या घरून. मी माझ्या आईला सांगतो मग आपण जाऊ बरं नक्की. मला माहित आहे माझी आई नाही म्हणत नाही. जाय सोन्या मग लवकर ये. पिंकी तुला आईनं नाही सांगितलं होतं ना बाहेर जायचं, पैसे नाही म्हणे. तुला माहित नाही ना श्रद्धा ताई, आईने मला सांगितलं होतं ना आपण जाऊ म्हणून. तू चल फक्त घरी. पिंकी मग मी घरून येतो. जाय तू लवकर ये जा फक्त माझ्या घरी. ठीक आहे. पिंकी आज सुट्टीचा दिवस आहे. आज घरी आपल्या दोघीले कामं करावं लागतात. आईने सांगितलं. आई आज पण वावरात चालली. श्रद्धा ताई तू काळजी नको करू. चल तू कधी आईजवळ. पाहिजे किती मोठ्या बापाची इमानानं माझ्या सुनीने किराणा लिहून दिला. तिला असं वाटते की मेरा पैसा वरतूनच पडते काय. तिळही आणा, शेंगदाणी आणा, एकाची लड्डू करा कोणाची बी. शेंगदाण्याचे केले की तिळाचे कोणी देते आपल्याला. आता घरी बी तिळाचे लड्डू येतात ना, तरी माझ्या सुनीला पाहिजे. माझ्या घरी बी करतो म्हणते मी. सविता कुठे चालली सविता? शेवंता मावशी किराणा आणून देतो ना माझ्या सुनीले. आजकाल सुनीले काही कमी पडलं की बातच बोबाटा करतात ते तर आहे सविता. पण आपल्याला बी खायला सगळं बरोबर पाहिजे ना. आपण काही आपल्याला कमी पडलं की आपण सुनीले कल्ला करतो. मग त्या कोणाला म्हणतील शेवंता मावशी तीळ कोणा कुठे भेटतात सस्ते. माझ्या सविता सस्ते तीळ आणू नको. त्या सगळं खळे असतात. त्याच्यापेक्षा पाकिटचा तीळ आणला का नाही तो सगळं सफा करून येत असते. मी तर पाकिटचा तीळ आणत असतो बरं. कशा गोष्टी करतो शेवंता मावशी. आपल्या सूनवारीला तर कामं पाहतात का नाही. आता सुषमाची सून नोकरी करते, मै सून तर घरीच असते. टीव्ही पाहिणं झोपणं दुसरा धंदा कोणता आहे. मग असं 2 पैसे स्वस्त भेटलं आपच घरी कुठाना करतात. आम्ही बी असंच आणलं. रोशनीचा पापाही माझ्यासाठी असंच आणत जाय. आणि मी कुठे चांगला आणू. चल येतो मी. वा रे वा सविता, ते म्हणतात ना जित्याचे खोडे मेल्याशिवाय जात नाही. जेव्हा अद्दला घडल्या तुले पण त्या स्वभाव नाही बदलला सविता, आणि कधी बदलणारही नाही. काय करू बाई, या हातपाय गेले ना संडासले जाऊ सगळा जीव खराब झाला बापा. पण नक्की मला वाटते माझ्या सुनीनच कलाकारी केली. हे मायले काही बिमार पाडायची. चल आता आईजवळ पैसे देतो. आईले म्हणतो लेकराईले, सविताले, तुले, बाबाले सगळे कपडे आण संक्रांतीले. आणि घराला किराणा बी आण म्हणतो. आई झोपली काय? आई चल राजाजी आले वाटते. ओ आई झोपली काय? अरे राजा आला का घरी तू? आणि ते काय आणलं? पैसे आणले काय? हा बाई हे पैसे घे. सविताले, तुले, लेकराईले कपडे घेऊन येत जाई. आणि घरातली किराणा बी घेऊन ये. अरे बापरे ठीक आहे राजा थांब. का रे राजा लोकांनी उसने मागून पण आणले ना पैसे. कशा गोष्टी करताय तू? लोक पैसे देतात काय? माझ्या कमाईचे पैसे होत आहे. मी अजिबात खर्च नाही केला आहे या महिन्यात काहीच. ठीक आहे राजा. आण दाखव राजा. राजा दुकान कसं चालू आहे ते भाजीपाल्याचं? आई आता आई दुकानानं मस्त पकड केली आई. मस्त गिरायके लागली आहे दुकानांनी माया. म्हणून तेवढे पैसे उरले आई. चांगलं चालू आहे राजा. बस असंच चालू ठेव. हा असं चालू ठेव. आणि मायच्या पाशी पैसे आणून देत जाय म्हणा. बायको कोणत्याच कामाची नाही. सविताचा आवाज आला. राजा सविता आलती का आता? नाही आई सविता नाही आली. पण सविता सारखा आवाज आलता राजामध्ये. का रे हे घे ना पैसे. त्या बायको पाशी दे नाही तर अजून त्या बायकोच्या जीवारी मायच्या पाशी पैसे दिले, मायच्या पाशी पैसे दिले. आई तू काही काळजी करू नको. सगळे खरेदी कराय तू. ठीक आहे राजा. माझ्या राजा लय प्रामाणिक झाल्यावर आयुष्यात कधी मापाशी पैसे आणून नाही दिले. आणि बायको 15 दिवस गावात जाय तर लय दिन दिसले बाई आले. बोलू नका माझ्यासोबत. सविताच्या जीवावर आली का काय मी आईजवळ पैसे दिले तर. थांब सविता कुठे गेली सविता? सविता काय झालं सविता? तू एकदम चालली आहे धावत पायात. हे बोलू नका माझ्यासोबत. धावत पाय चालली आली. पैसे कोणापाशी दिले तुम्ही? पैसे आईजवळ दिले. कोण सविता? आईचं सगळा व्यवहार सांभाळते घरातला. आयुष्यभर का आई सांभाळत बसते का व्यवहार? मी काय करू मग?
लय मोठी कमावती बहिणी, मला व्यवहार करता येत नाही काय? एखादा नवरा असता बायकोपाशी आणून दिले असते पैसे. घे, लेकराले कपडे आण, तुले साडी आण, आईले साडी आण, असं नाही म्हणता आलं का तुम्हाला? चालले उठल्या पडल्या मायच्या पाशी. मायचा पदर घेऊन चालत जा तुम्ही आता. बायको आणून काही फायदा झाली का तुम्हाला मग? हा, पहिले कसे होते तुम्ही, आताही तसेच राहिले. काही बदल झाला का तुमच्या चंदी? ठीक आहे सविता, आता पुढच्या महिन्यात तुझ्यापाशी देत जाईन. पुढच्या महिन्यात कोण पाहत बसेल? मरते कोण आणि वाचते कोण? आता घेऊन या पैसे, जा. आणि आता नेहमी बायकोपाशी पैसे देत जा. सविता, आता आईले खराब वाटेल ना, पैसे दिले म्हणून आणि घेऊन घेतले. मला नाही वाटत का मग घरात? म्हणजे तुमचं म्हणणं कसं आहे, बायकोला खराब वाटलं तर चालते, फक्त आईला खराब नाही वाटलं पाहिजे, असंच म्हणणं आहे ना तुमचं? मला माहित आहे ना, या घरांची माहित आहे का नोकरानीची आहे, त्याच्यापेक्षा खालचं म्हटलं तर चालते. कोणी विचारपूस करत नाही मला. माहित तर चुकी झाली वापस येऊन, पण मी लेकरासाठी आहे वापस आली, कोणा हातीच नाही आली. नाही सविता, असं म्हणू नको सविता. जा तुम्ही, जा. रिकाम्या गोष्टी कमी करा. एवढी हिंमत असेल तर पैसे आणून दाखवा तुम्ही मापाशी. ठीक आहे सविता, आणतो मी पैसे. आई काय म्हणेन, पैसे दिले आणि वापस घेऊन घेतले. पण मग सविता नाराज होऊन जाईन. इकून बायको, इकून माय, काय करू मी? घेणे म्हणा राजा, हा? स्वतःच्या मताने करते. मायले का सल्ला करून गोष्टी करतात बरोबर, पण तुमच्या गोष्टीले मी कधी सक्सेस देणार नाही म्हणा. कसं केलं? जमाल गोड्या टाकून कशी दोघांची धावपळ झाली, मग दोघे जण दवाखान्यात गेले सलाईन घ्यायले. मला तर लई मज्जा आली. चला आता पैसे ठेवून देतो एखाद्या डब्यांनी. पेटीन कधी ठेवशील, चिंतेचा बापा चोरून नेते. राजा बिचारा 2 लेकराचा बाप झाला तरी आईले किती महत्व देते. देवा, सगळेले पोरं द्या, असेच द्या. आई काय करता आई? काही नाही राजा, पैसे ठेवून देतो म्हटलं. स्वयंपाक पाणी पाहतो, काय करायला करायचं. सविता ड्युटीवर जाईन, मी आवरचीवर करतो आणि दुपारी मग लेकराला घेऊन दुकानात जातो. संध्याकाळी सविताला घेऊन जातो. ठीक आहे आई, तसं कर मग. आई 1 कप चहा देता काय मला अद्रकचा करून? लय डोकं दुखून राहिलं आई. राजा बस ना, ते काय विचारायची गोष्ट आहे. आता करून देतो तुला मी चहा. थांब. जाऊ दे आई, जाऊ दे आता. चहा घेतो आणि चालू जातो बाहेर. आई आई थांब थांब थांब. पिंकी, तू तर खेळायला गेली होती, काय झालं कोण वापस आली? आई तू म्हणत नाही काय आपण बाहेर जाऊ म्हणून? आई चलतो ना मग आज. आई मी मस्त पिझ्झा खाईन. आई मस्त पिझ्झा देशील ना मला? पिंकी, तुला सांगितलं ना मी आता भुसके खाऊ नको म्हणून. पिंकी बेटा, कुठे चालली? बबली, बापरे, तू कशी आली बबली आमच्या घरी? वाय रे, गरीबाच्या झोपेंदी ते पाय पाळले व बबली. मला लय बरं वाटलं तू आमच्या घरी आली. नाही नाही काकू, मी चालली होती दारातून, तुमचा आवाज आला पिंकीले कल्ला करताना, म्हणून मी इथलं घरात घुसून पाहावं काय झालं. पिंकी, काय खाऊन राहिली तू? काही नाही मॅडम, मी आईले म्हटलं होतं पिझ्झा खातो म्हणून. तुला सांगते पिंकी, अजिबात पिझ्झा नाही खायचा, बर्गर नाही खायचा, हे मैद्याचे पदार्थ अजिबात खायचे नाहीये. सांग सांग बबली तिले तू सांग. मी सांगू सांगू थकली तिले. कालपासून नांदा लावून राहिली मला ते. आई चल ना, आई पिझ्झा खातो, आई बर्गर खातो. नाही पुष्पा काकू, अजिबात बाहेरचं द्यायचं नाही आणि मैद्याचं अजिबात पोरींना द्यायचं नाही. पिझ्झा झाला, बर्गर झाला, त्याच्यानं शरीरामध्ये खूप हानिकारक प्रॉब्लेम चालू आहेत सर्वांना. ऐकले पिंकी? तू तर नाही म्हटलं ऐकत नव्हती. आता बाय तुझी मॅडमच घरी बसल्या सांगायला आली तुले. पिंकी, खाशील का बाहेरचं? नाही मॅडम. सोने, मैया नाही म्हणते, मी येत नाही सोने. पाहिलं बबली, किती प्लॅनिंग करणार हे लेकर जमा करून मायबापाला परेशान करतात. बाहेर चल. पुष्पा काकू, तुम्हाला माहित आहे की नाही माहित आहे, ही पिझ्झा बर्गर खाल्ल्यानं शरीरात लहान पोरींना इतके प्रॉब्लेम होऊन राहिले, सर्व शरीराचं संतुलन बिघडून राहिलं आणि त्याच्यामुळे लहान पोरांना 8-9 वर्षातच पाणीचे प्रॉब्लेम सुरू झाले. नवीन सुरू झालं आता हे. सांगा, मुली 8-9 वर्षाच्या म्हणजे काय आहे, त्यांचं खेळण्याचं वय असते आणि त्यांना हे पाणीचे प्रॉब्लेम. सांगा, आई वडिलांना काय करा? बापरे बबली, ही तर मला माहितच नाही. तुम्हाला सांगते काकू, आपल्या मुलांना टिफिन पण द्यायचा असला, प्लास्टिकच्या डब्याचा वापर कधीच करू नये.
कधी पण स्टीलचा डबा वापरा. प्लॅस्टिकचा डबा पण आपल्या शरीराला हानिकारक आहे. लहान मुलींना जे नाही ते प्रॉब्लेम सुरू होऊन राहिले प्लॅस्टिकमुळे पण. बापरे बबली, पाय बरं, देवानच पाठवलं तुला अचानक माझ्या घरी. माझे लेकरं एवढे परेशान झालते मले, आई चल ना, आई चल ना. शेवटी मी कंटाळून त्याला घेऊन जात होते संध्याकाळी. नाही काकू, त्याने किती परेशान केलं तरी त्यांना मैद्याचा पदार्थ अजिबात द्यायचा नाही. मुलींना तर नाहीच नाही. बबली, पाय बरं बाई, तू शाळेने मास्तरीना लेकराला शिकवतो. पाय, त्यापासून किती जण सुधारल्या जातील, पोरी पण आणि बाया पण. बबली, असंच मार्गदर्शन करत जा बबली सगळेले. हो काकू, तुम्ही पण पहा बरं, मुली आहेत तुम्हाला पण. बाहेरचं काही देऊ नका, विशेष म्हणजे मैद्याचं. पिझ्झा झाला, बर्गर झाला, हे कधीच खाऊ देऊ नका पोरींना. नाही बबली, आता तर सांगितल्यानंतर मी जाईन काय? 2-2 पोरी आहेत मला तर. आतापासून मी त्यांची लय काळजी घेईन बबली. बबली, बस ना तू, चहा घे ना. नाही काकू, मला ड्युटीवर जायचं आहे. काकू, एखाद्या दिवशी आपण मस्त तुमच्या घरी नाही तर माझ्या घरी मस्त असं मीटिंग भरू सर्व बायांची, आणि त्या बायांनी आपण सांगू सगळ्यांना काय काय खायचं, काय काय नाही खायचं. आहे ना काकू? हो बबली, हा निर्णय तू खूप चांगला घेतला. बसू मग आपण एक दिवस. आणखी पण तू माहिती देशील सगळ्यांना, जे जे आहे ते ते. हो काकू, बरं चला येते मी. बिचारी किती चांगले संस्कारात बबलीचे. कमाई करते असं वाटत नाही, कमाई करते म्हणून. आणि किती चांगली बोलते. देव बिचारीले अशीच बुद्धी देव. आणि काय सगळेच कल्याण करायला निघाली. पिंकी, कुठे गेली पिंकी? चल ना, बाहेर चलते ना तू पिझ्झा खायला. आई, आता मी कधीच म्हणणार नाही तुले, मी सगळं ऐकलं आई बबली मॅडमचं. आई, मी मैद्याचं कधीच खाणार नाही आई. आम्ही दोघी बहिणीने ऐकलं आहे घरातून. आई, चुकलं आहे माझं. आता तुला म्हणणार नाही बाहेर खायला चल म्हणून. ठीक आहे मग पिंकी, चल. आता तुला मस्त मी गाजरचा हलवा करून देतो बघ पिंकी. हा आई, जमलं जमलं. आता मला तर सगळं घरी करून देत जा आई. बाहेरचं मी कधीच खात नाही जात जाऊन. ठीक आहे, चल. चला मंडळी, तुम्ही पण आपल्या मुलींना घरचं खायला द्या. बाहेरचं पिझ्झा झाला, बर्गर झाला, मैद्याचे कोणतेही पदार्थ देऊ नका. ऐकलं ना तुम्ही? कसे पाळीचे प्रॉब्लेम सुरू झाले, मासिक पाळीचे. बरं, आईला जास्त काळजी घ्यावी लागते मुलींची, कारण त्यांना पिझ्झा बर्गरची चटक पण आई वडीलच लावतात. त्याच्यामुळे आई वडिलांनी सतर्क राहायला पाहिजे. चला मग, पिंकीला आपण गाजरचा हलवा करून देऊ. तुम्हाला माहितच आहे आपल्या मुलींचं स्वास्थ्य किती आवश्यक आहे आपल्यासाठी, त्यांच्यासाठी. तर मलाही वाटते तुम्ही पण मुलींचं जास्तीत जास्त टाळसान बाहेरचं मैद्याचं खाणं. आई, ये ना ये ना. पा, मुलगी आवाज देऊन राहिली मोठी. आली आली श्रद्धा. चल पिंकी, मस्त तुम्हाला गाजरचा हलवा करून देतो मी. चल बाई, पहिले पैसे ठेवून देतो मी. राजाला चहा करून देतो. चिंतेच्या बाबाजी दिसले नाही पाहिजेत पैसे. अरे बापरे, मी मायलेकाच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या. मग सासू किती हरामखोर आहे. हरामखोर असायले नवरा त्याच्याही पेक्षा. थांब म्हणा सासूबाई, कुठे बी ठेव पैसे. ना चोरी ना या नावाची सविता नको म्हणून. मला माहित आहे स्वयंपाक खोलीत ठेवायला गेली म्हणून. उद्या काय कशी बोंबालशील म्हणा. पैसे कुठे गेले, पैसे कुठे गेले, पैसे चोरी गेले. मी राहीन ड्युटीवर. आताच पैशाचं चाट देतो मारून मी.